ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्वः. नमस्कार भक्त मंडळी, मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज या ठिकाणी मी गुरुदेवांच्या काही गुणवैशिष्ट्यांनुसार सध्या हा व्हिडिओ चॅनल करत आहे. आत्तापर्यंत काही मी व्हिडिओ आपल्याकरता तयार करून पाठवलेले आहेत. त्यात काही गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्याबद्दल बोललेलो आहे. त्यानंतर मोक्षगुरू या संकल्पनेबद्दल काही व्हिडिओ तयार केलेले आहेत. आणि आज मी गुरुदेवांचा जो एक अंतर्यामी हा एक जो गुण आहे त्याबद्दलही मी आता बोलणार आहे. खरं म्हणजे अंतर्यामी हा शब्द आपण बऱ्याच वेळा वापरतो, पण आपल्याला त्याचा अर्थ कळतो का? काय होतं माहिती का, सामान्य तुमच्यासारखे जे माणसं असतात ते मराठी भाषा, आपण बोली भाषा आहे, आपली मातृभाषा आहे, ते आपल्याला निर्णय शब्द माहीत असतात, त्याचा साधारणपणे आपल्या व्यवहारातला अर्थही कळतो आणि आपण ते बोलत असतो, वापरत असतो. पण मी गुगलवर सर्च केल्यावर अंतर्यामी, खरं म्हणजे अंतर्यामी याचा अर्थ मला माहीत होता, पण मी गुगलवर मुद्दाम सर्च केलं तर गुगलवर ते बघितल्यानंतर अंतर्यामी याचा अर्थ इतरांच्या मनातलं जाणणारा, इतरांच्या मनातलं जाणणारा असा तो अंतर्यामी असतो. आता अंतर्यामी आपण ईश्वराला म्हणतो. ईश्वर हा नेहमी अंतर्यामी आहे. ईश्वराला तुमच्या माझ्या मनातलं कळतं. बघा, आपण रोज देवापुढे उभं राहतो आणि मनातल्या मनात आपण प्रार्थना करतो. आपण जी मनातल्या मनात प्रार्थना करतो ती ईश्वराकडून कशी काय पोचते? तर ते अंतर्यामी आहेत. अंतर्यामी म्हणजे काय? या सगळ्या पृथ्वी तलावावर जी काही जीवसृष्टी आहे त्यांचं जे मन आहे, त्या मनाचे मालक कोण आहेत? तर ते श्रीगुरु आहे, ईश्वर आहे. ज्याला आपण ईश्वरी दर्जा दिलेला आहे. तुम्ही नाव कुठलंही घ्या, नाव त्याचं कुठलंही घ्या, ही शक्ती एकरूपाने एकच आहे. फक्त तिची नावं आपण वेगवेगळी असतात. तर त्या वेगळ्या वेगळ्या नावात आपण त्यांना हाक मारत असतो. पण त्या ठिकाणी ते म्हणून ते अंतर्यामी असतात. तुमच्या मनातलं त्यांना कळतं. मध्यंतरी मी एका लिटरेचरमध्ये वाचलं होतं की दुसऱ्याच्या मनातलं कळण्याकरता ती व्यक्ती, त्या व्यक्तीचं चारित्र्य उत्कृष्ट लागतं आणि त्या व्यक्तीने उत्तम ब्रह्मचर्य पाळावं लागतं. म्हणजे दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ती व्यक्ती, आता व्यक्ती म्हणतो, देवाचा तर काही प्रश्न नाही, देव अंतर्यामी आहेच. पण तुमच्याबद्दल काय, एखाद्या व्यक्तीला जेव्हा अंतर्यामी आपण म्हणतो तेव्हा अशी अंतर्यामी जी कोणी व्यक्ती असेल तर तिचं उत्कृष्ट ब्रह्मचर्य सांगितलंय आणि उत्कृष्ट चारित्र्य सांगितलं. माझ्या मनातल्या गोष्टी एखाद्या थर्ड पर्सनला कळल्या आणि तो गुंड स्वरूपाचा असेल तर वाट लागेल ना आमची. त्यामुळे या मनाचे जे व्यवहार आहेत ते अशाच व्यक्तींपुढे, अशाच शक्तीपुढे सीमित असतात. आपण या दत्त परंपरेत एक आपली बिरुदावली आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज. मग पुढे श्रीमंत नरसिंह महाराज की जय, परमपूज्य रामकृष्ण सरस्वती महाराज की जय, कोणी म्हणजे साई महाराज की जय, कोणी स्वामी समर्थ की जय, ही जी आपण म्हणतो ते जी गुरुपदावर विराजमान झालेली व्यक्ती असतात त्यांना आपण आता व्यक्ती म्हणायचं काहीतरी मानवी देह धारण केलाय म्हणून. तर यांचं चारित्र्य हे निश्चितपणे उत्कृष्ट असतं आणि ब्रह्मचर्य उत्कृष्ट असतं. आता अनंत कोटी ब्रह्मांड नायक, मी परवाही मला वाटतं नाशिकला मला बोलवलं होतं तेव्हा मी बोललो की अनंत कोटी ब्रह्मांड आहेत का हो? तुम्ही आम्ही पाहिलेत का? आपल्याला फक्त ही पृथ्वी एवढं ब्रह्मांड माहिती आहे. पण आपल्या या धर्मामध्ये असं सांगितले, जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी. म्हणजे तुमचं शरीर हे देखील एक ब्रह्मांड आहे अशी तिथली कल्पना आहे. आणि इथं मला असं वाटतं की अनंत कोटी ब्रह्मांड आहेत का नाही मला माहीत नाही, पण अनंत कोटी जनता आहे एवढं माहिती आहे. अनंत कोटी आपली लोकसंख्या आहे मला माहिती आहे.
आणि जेवढी जेवढी लोकसंख्या आहे, जेवढे व्यक्ती आहेत, ते एक ब्रह्मांड आहे, ते एक जग आहे, ते एक विश्व आहे. बघा, तुम्ही एकदा विचार केलात की आपल्या मनात जे काही विचार येतात प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत, ते एक ते विश्वच तयार झालेलं असतं. त्याच्या त्याच्या विचारप्रमाणे ते विश्व असतं. मग कोणाला कुठले काय हे असेल हा भाग वेगळा आहे, पण प्रत्येक व्यक्ती हे एक ब्रह्मांडच आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणतायत असं मला वाटतं. म्हणजे मी काय फार मोठा तज्ज्ञ नाही, पण माझी समज आहे की आमच्या सगळ्यांच्या अनंतकोटी अनंतकोटी जी लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येतल्या मनावर ज्यांचं नियंत्रण आहे, मन ज्यांना आमचं मन ज्यांना कळतं, ती शक्ती आहे. त्याला म्हणून आम्ही अनंतकोटी ब्रह्मांड नायक म्हणतो. आणि म्हणूनच ते अंतर्यामी आहेत. आता अंतर्यामी असणं याचा अर्थ म्हणजे आपलं मन सगळ्यांना कळतंय. म्हणजे आता मी मागेही सांगितलं, आपल्या सद्गुरूंचं स्थान आपल्या हृदयात आहे. जिथे जिथे आपण जातो तिथे आपले सद्गुरू आपल्यावर येतात, असा त्याचा अर्थ आहे. तर या ठिकाणी काही उदाहरणं आहेत, ती मी आज एक पहिलं उदाहरण आपल्याला देतो. आमच्या मागे मी आपल्याशी बोलणं झालंय त्यावेळेस मी सांगितलं आहे की आमच्या गुरुदेवांचे एक निस्सिम भक्त भिकवांना खसनीस होते. त्या भिकवांनांनी गुरुदेवांची फार चांगली सेवा केली. गुरुदेवांच्यावर त्यांनी काही पदं लिहिलेली आहेत, पोथी लिहिलेली आहे. आणि अत्यंत त्यागी माणूस, म्हणजे सद्गुरू बालावस्थेत असताना, भिकवांना प्रौढ अवस्थेत असताना जेव्हा त्यांची भेट झाली, तेव्हा त्यांनी सर्व सोडून दिलं आणि फक्त गुरुचरणाची काल धरली. आपला व्यवसाय देखील सोडून दिला होता. देवपूजा देखील ते करत नव्हते. ते म्हणे माझा देव तुम्हीच, म्हणजे अशी त्यांची धारणा होती. तर असं हे त्यावेळेस 1955 सालची गोष्ट आहे. सद्गुरू धर्मणे त्रिपुरी पौर्णिमेला, रामकृष्ण सरस्वती महाराज हे त्रिपुरी पौर्णिमेला गाणगापूरला जात असत. आणि बरोबर त्यावेळेस काही भक्त परिवार वाढला होता. काही भक्त आपले गुरुदेव गाणगापूरला जातात म्हणून तेही त्यांच्याबरोबर जायचे. तर असे काही भक्त आलेले होते गाणगापूरला. आणि गाणगापूरला गेल्यावर स्वाभाविकपणे काय करायचं, एक 7 दिवस मुक्काम आहे तिथे. मग 7 दिवस काय करायचं, काही लोक सेवा करायची, गुरुचरित्राचं पारायण तिथे करायचं. गाणगापूर या तीर्थक्षेत्री पारायण केलं तर त्याचं फळ कदाचित अधिक मिळेल अशी प्रत्येकाची धारणा आहे. आणि मग त्याप्रमाणे त्या मंडळींनी, भक्त लोकांनी असं ठरवलं की आपण पारायण करूया. भिकवांना देखील त्या भक्त मंडळीत होते. आणि त्या ठिकाणी गाणगापूरला पोहोचल्यावर पारायणाची हे सुरू झालं, व्यवस्था करणं. काय 2-5 लोक जे बरोबर असतील त्यांनी ते सगळी व्यवस्था सुरू केली. पण ताबडतोब सद्गुरूंनी त्यांना सांगितलं की अण्णा, तुम्ही पोथी वाचायची नाही, तुम्ही पोथीला हातही लावायचा नाही. तुम्ही पोथी वाचायची नाही, तुम्ही पोथीला हात लावायचा नाही. आता भिकवांनांनी आपलं सर्वस्वच गुरुदेवांना अर्पण केलं होतं. तेव्हा गुरु मुखातला जो शब्द आहे तो त्यांनी पालन केला. ठीक आहे म्हणे, नाही कर. पण सगळ्यांचं वाचन संपल्यावर, गुरुदेवांचं वाचन संपल्यावर त्या ठिकाणी गुरुदेवांना त्यांनी विचारलं की आपण मला असं का सांगितलं, माझ्याकडनं काही चुकलंय का? तर ताबडतोब महाराज सांगितलं, अण्णा तुमच्याकडनं काहीच चुकलेलं नाही, पण तुमच्या घरी आज मुलगी जन्माला आलेली आहे. आज मुलगी जन्माला आली आहे, तेव्हा तुम्हाला आता काय म्हणतात, वृद्धी आहे, त्यामुळे तुम्ही ही पूजा आता करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही हे करायचं नाही असं मी तुम्हाला सांगितलं होतं. भिकवांनांचं गाव अनगावमध्ये, अनगाव म्हणजे ते आमचं पुणे जिल्ह्यातला तो मुळशी तालुका आहे. त्या मुळशी तालुक्यातलं काय ते मुळशी का काय पौड वगैरे तो भाग आहे. त्या तिथे त्यांचं अत्यंत इंटिरियरमध्ये गाव आहे. संपर्काची काही व्यवस्था, 1955ची गोष्ट आहे, संपर्काची काही व्यवस्था नाही. काय भिकवांनांचं कुटुंब तिथं अनगावला. आणि गाणगापूरला देखील काय परिस्थिती, गाणगापूरलाही तेव्हा संपर्क काही नव्हता. गाणगापूरला संपर्क काही नव्हता. त्यामुळे दोन्हीकडे कुठेही संपर्क नाही. गुरुदेवांना कोणी सांगावं, कोणी फोन करावा
अशी काही तिथं परिस्थिती नव्हती. पण हे अंतर्यामी असल्यामुळे कुठे काय चाललंय हे सगळं त्यांना कळत होतं. आता गुरुदेव भिकवणना जसे आमच्या गुरुदेवांचे भक्त होते तसे कुटुंबीय भक्त होते. त्यामुळे कुठे काय चाललंय हे गुरुदेवांना कळत होतं. आणि हे असा जो विलक्षण अनुभव आहे त्यांचा, तो त्यांचे भिकवणांचे चिरंजीव बाळ खासनीस, आम्ही त्यांना बाळासाहेब म्हणतो आदराने, ते बाळासाहेब खासनीस यांनी ही जी पुण्याचं सत्संग प्रकाशन आहे ते गुरुदेवांची आठवणी प्रसिद्ध करत असतात. त्यातल्या पुष्प 52मध्ये पान क्रमांक मला वाटतं 62वर या ठिकाणी त्यांनी तो उल्लेख केलेला आहे. असं 62च पानावर केलेलं आहे. म्हणजे हा एक विलक्षण अनुभव गुरुदेवांचा आहे की, आणि असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडलेलं आहे. हे आत्ता एकच घडले अशातला भाग नाही. गुरुदेवांच्या भक्त कुठेही जात असले तरी मी आत्ताच सांगितले की भक्तांच्या हृदयात त्यांचं स्थान असल्यामुळे भक्ताबरोबर तेही जातात. आणि मग भक्ताबरोबर ते जात असल्यामुळे त्यांना भक्त काय करतात काय नाही, भक्तांवर काय संकट येतं आहे काय नाही, हे सगळं त्यांना कळतं. आणि आहे तिथे बसून त्याच्यावर ते निवारण पण करत असत. असे काही अनेक प्रसंग आहेत. तर हा एक मी तुम्हाला प्रसंग सांगितला. तर या ठिकाणी मी थांबतो. परत मला अजून 2-3 यातले प्रसंग सांगायचेच आहेत. तर श्री गुरुदेव दत्त.